मराठा समाजाकडून ओबीसीमधून होत असलेली आरक्षणाची मागणी आणि त्याला ओबीसींचा होत असलेला विरोध या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचं विधान केलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे दोन समाजामध्ये कटुता वाढत आहे, त्याचबरोबर सामाजिक वीण देखील उसवत आहे आणि त्यामुळे ही कटुता दूर करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि शासनकर्त्याची आहे। आम्ही विरोधक जरी असलो तरी या सगळ्यामध्ये राजकारण करणार नाही, राज्य सरकारला योग्य ते सहकार्य करू असं देखील शरद पवार म्हणालेत। इतकंच नाही तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं, त्याचबरोबर राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या संदर्भात उपस्थित केलेला मुद्दा या सगळ्यावरच आज शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये भाष्य केले। आजच्या एकूणच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि तुम्ही पाहताय TV9 वेब एक्सप्लेनर। महाराष्ट्र राज्य साखर कामगार मंडळाच्या 3 दिवसाच्या शिबिराचं उद्घाटन आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झालं आणि या कार्यक्रमाला जाण्याआधी शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला। मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसापासून मराठा आणि ओबीसीमध्ये जी काही सामाजिक दरी निर्माण होते त्याबद्दल देखील त्यांनी आज एक महत्त्वाचं विधान केले। राज्य सरकारकडून एका बाजूला मराठा आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत, मात्र असं असलं तरी सध्या राज्यातली काही सामाजिक परिस्थिती चांगली नाही। इतकी खराब परिस्थिती याआधी आपण कधी पाहिली नव्हती। सामाजिक वीण कुठेतरी उसवत चालल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याबद्दल आणि एकमेकांबद्दलची कटुता देखील वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं। विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात ही सगळी परिस्थिती गंभीर आहे आणि त्यामुळे सरकारनं याबाबत तातडीनं राज्य करते म्हणून काही निर्णय घेण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी मत व्यक्त केलं आहे। आपण विरोधक असलो तरी या सगळ्या बाबतीत आपण राजकारण करणार नाही, राज्य सरकारला योग्य ते सहकार्य करू, मात्र ही सामाजिक वीण उसवू नये, ही कटुता वाढू नये याची खबरदारी आता राज्य सरकारनं घ्यावी असं सांगत एक प्रकारे शरद पवार यांनी राज्य सरकारला सूचना देण्याचाच प्रयत्न केला असं म्हणावं लागेल। खरं तर काही दिवसापूर्वीच शरद पवार यांनी अशा संदर्भातलं एक वक्तव्य देखील केलेलं होतं आणि त्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार एक्स म्हणत असतील तर ते वाय समजावं अशा पद्धतीचं उत्तर दिलं होतं। त्याबद्दल देखील विचारलं असता कोण काय बोलतं याबाबतीत आम्ही लक्ष देणार नाही, ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके असतील किंवा इतर ओबीसी नेते आमच्यावर टीका करतायत किंवा कटुता येण्यासारखे शब्द बोलतायत त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, मात्र राज्य सरकारनं मात्र आता ही सामाजिक वीण उसवू नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय। दुसऱ्या बाजूला त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केलेत। खरं तर ओबीसींच्या उपसमितीमध्ये सगळेच लोक जे आहेत किंवा सगळे सदस्य जे आहेत ते ओबीसी आहेत, मात्र मराठा समाजाच्यासाठीची जी काही उपसमिती आहे त्यामध्ये मात्र काही सदस्य जे आहेत ते इतर जातीचे देखील असल्याचं म्हटलं आहे। अशी परिस्थिती असेल तर आपण दोन समाजात कसं ही सगळी वीण सरळ करणार आहोत किंवा ही कटुता कशी दूर करणार आहोत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। म्हणजेच या सगळ्या उपसमितीच्या कार्यपद्धतीवरच किंवा उपसमितीमधील सदस्यांवर देखील या निमित्तानं शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे असं म्हणावं लागेल। त्यामुळं गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे किंवा ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून हालचाली सुरू आहेत त्याला ओबीसींकडून विरोध होतोय। आज छगन भुजबळ यांनी देखील समता परिषदेच्या माध्यमातून काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं म्हणावं लागेल, कारण एक प्रकारे सामाजिक कटुता निर्माण होत आहे, सामाजिक वीण उसवत आहे असं सांगत राज्य सरकारला जागा करण्याचा प्रयत्न किंवा एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी या माध्यमातून आज केलेला आहे। दुसरं एक महत्त्वाचं वक्तव्य आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी केलं ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यासंदर्भातलं। मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किंवा मुंबई आणि ठाणे या सगळ्या परिसरामध्ये ठाकरेंची मोठी शक्ती आहे आणि त्या ठिकाणी जर हे दोघं एकत्र येत असतील तर आपल्याला आनंदच होईल आणि महाविकास आघाडीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, उलट ते दोघं एकत्र आले तर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला आनंदच होईल अशा पद्धतीचं महत्त्वाचं वक्तव्य देखील आजच्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी केलेलं आहे।
त्यामुळं गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या संदर्भात चर्चा सुरू होत्या। त्याचबरोबर काँग्रेस असेल किंवा राज ठाकरेंना जवळ करणार का हा एक प्रश्न होता, किंवा शरद पवार किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी देखील राज ठाकरेंना स्वीकारणार का, अशा पद्धतीचे प्रश्न आहे ते उपस्थित केलेले होते। त्याला आज एका निमित्तानं शरद पवार यांनी उत्तर या निमित्तानं दिले असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळं राज्याच्या दृष्टीने किंवा एकूणच राज्यातील राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत शरद पवार यांनी केलेलं हे वक्तव्य देखील महत्त्वाचं म्हणावं लागेल। दुसरी एक बाब म्हणजे राहुल गांधी सातत्यानं वोट चोरीचा आरोप करतायत। आज देखील त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली वोट चोरीचा जो आरोप आहे तो पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला। याच संदर्भात शरद पवार यांनी देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। खरं तर राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा समोर आणलेला आहे। 300 पेक्षा जास्त खासदारांनी मोर्चा काढून या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला, मात्र तरी देखील त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी व्यक्त केली। त्याचबरोबर लोकसभेला आपण ज्या पद्धतीनं जागा जिंकलेल्या होत्या तशा जागा राज्य किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकता आल्या नाहीत, हे कसं काय होऊ शकतं, त्यामुळे लोकांच्या मनात शंका आहेत आणि याचे उत्तर राज्य निवडणूक आयोगच देऊ शकतं असं म्हणत त्यांनी एक प्रकारे राज्य निवडणूक आयोगावर सुद्धा बोट केले असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळे एकूणच आजची कोल्हापूरमध्ये झालेली शरद पवार यांची पत्रकार परिषद या 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यांव्यतिरिक्त अन्यही परराष्ट्र धोरण असेल त्याचबरोबर इतर मुद्द्यांवर देखील शरद पवार यांनी परखडपणे भाष्य करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या संदर्भातल्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये येत आहेत त्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं, एक प्रकारे टीका करण्याचा प्रयत्न त्यांनी या सगळ्या माध्यमातून केलेला आहे। आणि आजची पत्रकार परिषद कोल्हापुरात झालेली ही एका अर्थानं महत्त्वाची यासाठी देखील म्हणावी लागेल, कारण गेल्या काही दिवसामध्ये मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसींनी घेतलेली बाजू यावर शरद पवार स्पष्टपणे बोललेले नव्हते, ते आज या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे बोललेले आहेत। दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत देखील आज त्यांनी कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्पष्ट मत आहे ते व्यक्त केलं। आणि दुसऱ्या बाजूला वोट चोरीच्या संदर्भामध्ये देखील राज्य निवडणूक आयोगावर शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केले। आणि त्यामुळे एकूणच या सगळं पाहता शरद पवार यांची आज कोल्हापुरात झालेली पत्रकार महत्त्वाची म्हणावी लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।